ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव. ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना. नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 93712044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. पुणे नाशिक सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीनं आता निर्णायक वळण घेतलंय. या प्रश्नासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी थेट रस्त्यावरती उतरून लढा देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी सकाळी 9 वाजता पुणे नाशिक महामार्गावरती विविध ठिकाणी एकाच वेळी चक्काजाम जन आंदोलन करण्यात येणार आहे, असं त्यांनी जाहीर केलंय. मुंबई इथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार तांबे म्हणालेत की पुणे नाशिक सरळ रेल्वे मार्ग हा केवळ एका मतदारसंघाचा किंवा राजकीय पक्षाचा विषय नाहीये, तर लाखो नागरिकांच्या भविष्यासाठी महत्त्वाचा विकास प्रकल्प आहे. काही स्तरावरती हा प्रकल्प रद्द झाल्याचं सांगितलं जात असलं तरी देखील जनतेची अपेक्षा अद्याप कायम आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं नफा तोट्याचा विचार न करता नागरिकांच्या हिताचा निर्णय घ्यावा, असे त्यांनी मागणी केली. रेल्वेसारखे प्रकल्प 100 वर्षांमध्ये एकदाच उभे राहतात. आज ही संधी गमावली तर पुढील अनेक पिढ्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. म्हणूनच ही लढाई कोणत्याही पक्षाची नाहीये, सामान्य माणसाची आहे, असं स्पष्ट करत त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येनं आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. पुणे नाशिक दरम्यानचा प्रवास दिवसेंदिवस अधिक त्रासदायक होत चाललाय, असं सांगताना त्यांनी वाहतूक कोंडी, रस्त्याची दुरावस्था आणि वाढलेला प्रवासाचा कालावधी याकडे लक्ष वेधलंय. पूर्वी 2 ते 3 तासांमध्ये होणारा प्रवास आता 6 ते 7 तासांचा होत आहे. याचा फटका विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि उद्योजकांना बसत आहे, असं त्यांनी म्हटलंय. सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण यासारख्या भागांच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी हा रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरेल. तसेच पुणे आणि नाशिक शहरांवरील वाहतुकीचा ताण देखील मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाबाबत बोलताना आमदार तांबे म्हणालेत की केंद्र सरकारला जागा करण्यासाठी आता जनतेनं रस्त्यावरती उतरलं पाहिजे. इतिहास साक्षी आहे, जेव्हा जनता एकजूट होते तेव्हा सरकारला देखील निर्णय घ्यावे लागतात. या आंदोलनाला सामान्य नागरिकांनी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाठिंबा द्यावा, कारण ही लढाई भावी पिढ्यांच्या विकासासाठी आहे, असं सांगत त्यांनी सर्वांना आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय. नमस्कार. नाशिक पुणे रेल्वे ही सरळ मार्गानेच झाली पाहिजे, यासाठीचा आपला संघर्ष आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. खरं तर एका बाजूला केंद्रीय मंत्री यांनी सांगितलं की ही रेल्वे रद्द झालेली आहे, मात्र दुसऱ्या बाजूला आपल्या लोकांच्या अपेक्षा आजही जिवंत आहेत. आमच्या अपेक्षा आहेत की सरकार आमचं ऐकेल, सरकार व्यवहारी मार्ग काढेल, कुठंतरी नफा तोट्याचा विचार न करता सरकार निश्चितपणे जनभावनेचा विचार करेल, याची आम्हाला अपेक्षा आहे. आणि म्हणून सरकारला जाग करण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी एक चक्काजाम आंदोलन संपूर्ण नाशिक पुणे महामार्गावर करण्याचा निर्णय आज सगळ्या लोकांनी घेतलेला आहे. खरं तर हे आंदोलन कोणत्या पक्षाचं नाही, कोणत्या राजकीय नेत्याच्या नेतृत्वाखाली नाही, हे जन आंदोलन आहे. याच्यामध्ये सामान्य माणसाने देखील सहभागी झालं पाहिजे, कारण रेल्वे सारखे जे प्रकल्प असतात ते 100 वर्षातून एकदा होत असतात. आज तो प्रकल्प जर आपल्या इथून निघून गेला तर निश्चितपणाने पुढच्या 100-200 वर्ष अशी रेल्वे पुन्हा एकदा आपल्याकडे होणार नाही, किंबहुना ती कधीच होणार नाही. आणि आजच आपण पाहतो की नाशिकहून पुण्याला जायचं असेल किंवा पुण्याहून नाशिकला जायचं असेल तर कशा पद्धतीचा प्रवास आपल्याला करावा लागतोय. 2-2.5-3 तासाच्या रस्त्यासाठी आज 6-7 तासाची ट्रॅफिक आहे. रस्त्याची अवस्था खराब झालेली आहे. या संपूर्ण परिसरातले मुलं आणि मुली
नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने, कामाच्या निमित्ताने पुण्याला जातात किंवा नाशिकला जातात, त्या शहरांवर देखील आता फार मोठा ताण पडत चाललेला आहे. आणि म्हणून ही जर रेल्वे झाली तर निश्चितपणाने फक्त या मधल्या भागातल्या म्हणजे सिन्नर, संगमनेर, खेड, नारायणगाव, जुन्नर, या मंचर, चाकण एवढ्यांनाच नव्हे तर त्यासोबत संपूर्ण पुणे शहराला आणि नाशिक शहराला देखील फार मोठा दिलासा या माध्यमातून मिळणार आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करतो की क्रांती करण्याची वेळ आता आलेली आहे. आणि 9 ऑगस्टच्या क्रांती दिनी सकाळी 9 वाजता आपण जिथे शक्य आहे तिथे त्या पद्धतीने रस्त्यावर आंदोलन करायचं आहे. चक्का जाम आंदोलन आपल्याला करायचं आहे. एकाच वेळी एकाच तारखेला संपूर्ण पुणा नाशिक महामार्ग आपल्याला थांबवायचा आहे. आणि याकडून आपल्याला केंद्र शासनाचं लक्ष या प्रश्नाकडे वेधायचं आहे. केंद्र शासनाला जाग आणायची आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की जेव्हा लोक उठतात, क्रांती होते, तेव्हा सरकारला झुकावंच लागतं आणि सरकार त्याच्यामध्ये निर्णय सरकारला घ्यावाच लागतो याची मला खात्री आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो, कोणत्या पक्षाच्या बॅनरखाली नाही, कोणाच्या राजकीय नेत्याच्या नेतृत्वाखाली नाही, आपण सगळे मिळून सामान्य माणूस म्हणून आपण सगळ्यांनी यावं. हे आंदोलन कोणा एकट्या दुकट्याचं नाही, हे आंदोलन भावी पिढ्यांसाठी आजच्या लोकांनी केलेलं आंदोलन आहे असं याला समजायचं आहे. धन्यवाद. शावीस शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.